सूर्यनारायणाय नमः। ओम सूर्यनारायणाय नमः। हे भानु वाटकरा, सूर्यनारायण, तुम्ही आमच्यावरती खरोखर प्रसन्न झाला असाल तर आम्हाला कोणापासून मरण नसावे असे आम्हाला वरदान द्या। अरे सिंधू दैत्या, तू खरंच अमरदान मागितलेस, परंतु या अमरदानाचा चांगल्या कार्यासाठी उपयोग केलास तरच तुझे कल्याण होईल। तथापि मी तुला अमृताने भरलेला कुंभ देतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, या पृथ्वीवर जो जीव जन्माला येतो त्याला मृत्यू हा अटळ आहे। हा कुंभ तुला देतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे अमृत जोपर्यंत तुझ्या हृदयात प्राशन करत आहेस तोपर्यंत तुला कोणाचीही भीती नाही। आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, जोपर्यंत हे अमृत तुझ्या हृदयातून मुक्त होईल, बाहेर पडेल, तेव्हाच तुझा अंत होईल, तथास्तु। आज मी अमर झालो, हा सिंधू दैत्य आज अमर झाला। मला कोणापासून मरण? या डाव्या पायाच्या आमच्या वस्तू 2000 वर्ष तपस्या केली आणि आम्हाला आज सूर्यनारायण प्रसन्न झाले। मी अमर झालो, हा सिंधू दैत्य अमर झाला। नारायण सॉरी, आमच्या दिशेने येत आहे, थोडासा वाट पाहूया त्यांची। देह नारायण नारायण, अरे सिंधू दैत्या, आज फार आनंदात दिसत आहेस, याचे कारण समजलं नाही मी। तुम्हाला कोणाच्या सुखादुखात पडता येत नाही आणि कोणाचं चांगलं झालेलं मी तुम्हाला बावत नाही। नारायण नारायण, अरे सिंधू दैत्या, तुझ्या आनंदाचं कारण तरी समजू दे, बोल। ठीक आहे, ऐका मग। सूर्यनारायणची आराधना केली, या डाव्या पायात चांगल्या तपस्या केली, तेव्हा आम्हाला सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्याने आम्हाला एक कुंभही दिला। नारायण, अरे सिंधू दैत्या, काय म्हणे कुंभही दिला? अरे पण कुंभामध्ये असे आहे तरी काय? त्या कुंभामध्ये अमृत होतं आणि ते अमृत आम्ही आमच्या हृदयामध्ये लपवून ठेवलं आहे। नारायण नारायण, मात्र कोणाला समजलं नाही पाहिजे। नाही सिंधू दैत्या, हे मी कोणालाही सांगणार नाही, परंतु या त्रिभुवनात सारे देवांचे राज्य आहे। हे आता शक्य होणार नाही। अरे सिंधू दैत्या, तुम्हाला राक्षसांचं राज्य व्हावं अशी जर काही तुझी इच्छा असेल ना, तर तुला एक काम करावं लागेल। ते कोणतं नारद मुनी? अरे सिंधू दैत्या, प्रथम त्या अमरावतीचा राजा इंद्रदेव, त्याच्या नगरीत जा, त्याच्यावर युद्ध कर, त्याचं ते सारं गणगंधर्व, रंभा, अप्सरा, मेनका तुझ्या दासी बनून घे। ठीक आहे नारदा, असा जातो आणि त्या इंद्राची अमरावतीला चालकून जातो आणि इंद्राची अमरावती साधी जातो। नारायण नारायण, या नारदाला या त्रिभुवनात कोणतेही कळीचे साधन
साधन मिळाले नाही, असे केव्हाही झालेले नाही. या सिंधू दैत्य त्या अमरावतीचा राजा इंद्रदेव याच्या त्या अमरावतीवर युद्ध करायला जात आहे. ही वार्ता आपण त्या इंद्रदेवाला सांगितली पाहिजे. चला तर युद्धाची मजा पाहूया. नारायण नारायण चला. नारायण नारायण आदि गुरुसी वंदावे आदि गुरुसी वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणाले माया गुरु म्हणाले माया नाम घेता करी पाप नाम घेता करी नारायण नारायण नारायण. अरे अमरावतीचा राजा आपण इंद्रदेव शुभवार्ता नाही तर संकट ओढेला आहे संकट. अरे इंद्रदेवा त्या दंडकी सम्राट सिंधूने सूर्यनारायणाची अघोर तपश्चर्या करून त्याच्याकडून अमरदान प्राप्त करून घेतलं आहे आणि त्याने सर्व देवांना पराभूत करून या सर्व राजाचा राजा होण्याची त्याने शपथ घेतली आहे आणि आता तो या आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहे. अरे सिंधू दैत्या आपण या अमरावतीवर लगेच चाल करून आलात ही. हो नाराज. अरे सिंधू दैत्या एक गोष्ट लक्षात ठेव. सागर मंथनाच्या वेळी या सर्व देवांनी तुम्हा दैत्यांना मदिरा प्यायला दिली होती आणि स्वतः मात्र अमृत प्राशन केले होते. या देवांच्या पासून तू सांभाळून राहा एवढे. मी तुझी बरोबर बंद कर आणि तुम्ही तुझा नाही कर. काय म्हणे काय म्हणे एवढ्या जमेल असेल तो हो युद्धाला तयार.
वंदन हे गौरी गणेशा पुरवावी माझी मनीषा वंदन हे गौरी गणेशा पुरवावी माझी आपण निश्चित राहा त्या सिंधू दैत्याला आपल्या शक्तीचा फार गर्व झालेला दिसतोय परंतु त्याचा प्रकट काळ जवळ आला आहे आपण निश्चित राहा त्या सिंधू दैत्याचा पाहतोच की समाचार आपण निश्चित राहा विष्णूचा वैशिष्ट या सिंधू दैत्याला रात्री लोकांचा विलासा झालो कोणापासून बरं नाही नियमार झालो
अशी कोणती शिवबाबा अरे सिंधुताई शिवबाबा नाही अरे तुझा हा पराक्रम मी देखील तुझ्यावर प्रसन्न झालो. हो त्या इंद्राची अमरावती त्या विष्णूचा वैकुंठ हा सिंधुताई कार्यक्रम आहे. हा देवकाचा राजा अमर आहे. अरे सिंधुताई एवढ्या हातावर येऊ नकोस. मी काय सांगतो ते मी काय खरा खरं नारायण. अरे सिंधुताई यश धर्म धर्मस्य क्लेश भारंगत पंडित नस धर्म वेदांत सूर्यचंद्र प्रभावित जो धर्मासाठी धर्माचरण करतो तो शहाणा नसतो दुःखाचा वाटेकरी असतो. हा सिंधुताईचा जिवंत आहे. तो त्याचं कधीही होणार नाही. अरे सिंधुताई अजून वेळ गेली नाही तेव्हा देवा प्राणांची गायीची पूजा केली आहे ते चालू कर आणि सर्व देवांना शरणचा लागत. हे कधी शक्य होणार ना. हे कधी शक्य होणार नाही. नारायण मी अमर आहे आणि हा ते लोकांचा राजा सिंधू आहे. अरे तुला फार गर्वाचा मोह चालले आहे. त्या गर्वाचा डोहात तू उड्या मारू नको. हे नारळी काय बोलायचे ते स्पष्ट सांगा. अरे सिंधुताई त्या डोहात उड्या मारू नकोस नाहीतर ते तुला हा नारळी काय बोलायचे ते स्पष्ट सांगा मला. नारायण अरे सिंधुताई मी पुन्हा तुला विनवणी करीत आहे त्या देवांना शरण जा आणि इथून माघार घे. म्हणजे माझ्या माझ्या श्रेष्ठ ह्या तुझी धावत कोण योद्धा आहे का. हो तुझ्यापेक्षा असं श्रेष्ठ वीर आहे. असा योद्धा हे ऋतिक. आणि कधी होऊ शकत नाही. हा तुझे उत्तर समज. अरे सिंधुताई शिव पार्वती पुत्र गणेश याच्या हातून मरण आहे तेव्हा सर्वांना शरण जा आणि माघार परत. नाही ना हे तुला शक्य नाही. तू हे काय करत अरे तुझा अंतकाळ आता जवळ आला आहे. अरे सर्व देवांना पराभूत करून त्या सूर्यनारायणाच्या अमरनाथाचा तुला परंतु एक लक्षात ठेव तुला आता माझ्याशी युद्ध करून तुला हे स्वीकार करावं लागेल. सिंधुताई तो आल्यामागे परत निघून जा. सिंधुताई अजून वेळ मिळते नाही तेव्हा सर्व देवाला